नमस्कार मित्रांनो. गेल्या वेळेस आपण पार्ट 39पर्यंत पोचलेलो. आज आपण पार्ट 40पासून चालू करतो आहे. पेज नंबर 222पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. त्याच्यापुढे मी आता चालू करतो आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. समर्थ साई ज्ञाननिधी जया भक्ताची जैशी बुद्धी आधी निर्धारून पात्रशुद्धी ज्ञान समृद्धी वितरत तयास पूर्ण अंतर्ज्ञान तयास आधीच सर्वांची जाण तयास जयास जैसे योग्य साधन तयाचे नियमन तैसेच जैसा जयाचा अधिकार तयाचा आधीच करुणी विचार योग्य तेनुसार भक्तांचा भार बाबांना तैसेच आम्ही विसाया थोर परी त्या सिद्ध साई समोर खरेच आम्ही पोराहुनी पोर विनोदी आतुर सर्वदा विनोदांचे बाबा आगर जे ठाई जयासी आदर तेथे यथेष्ट पुरवुनी समग्र राखीत अवग्र्य भक्तास सुबुद्ध वा बुद्धिमंद वाचिता प्रकटेल परमानंद परिसता वाढेल श्रवणचंद मनने स्वानंद संतुष्टी आवर्तनी परमार्थ बोध निधी ध्यासनी महदाल्लाद सौख्य उपजेल अखंड निर्बाध ऐसी अगाध ही लीला भाग्ये जेणे अनुभव येथीला यत्किंचितही असेल भोगीला काया वाचा मने तो खेळीला अतर्क्य लीला साईंचे हेमाड साई पायी शरण विनोद मार्गे ज्ञान प्रदान भक्त कल्याण एक प्रयोजन निमित्त जाण ब्रह्मतीर्थर्या पुढील अध्याय याहुनी गोड श्रावणार्थीयांचे पुरेल कोड माझी या जीवीची गुप्त होड फोडोनी पुरविली मी जाईन माधवपाशी बाबांचा निरोप देईन त्यांची पावेन कैसा अनुग्रहाशी साधनतेशी परिसाजी स्वस्ती श्री संत सज्जने प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचित श्री साई समर्थ चरित्रे ब्रह्मज्ञान कथनम नाम सप्तदशोध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथपणमस्तु शुभम भवतु. आता अध्याय 17 पूर्ण झालेला आहे. मी वळतोय अध्याय 18 कडे. अध्याय 18